मे आणि जून 2023 दरम्यान महाराष्ट्रात सत्तांतराचं नाट्य सुरू होतं आणि त्यावेळेला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वक्तव्य नितेश राणे यांनी केलं। परत मे 2023 मध्ये नितेश राणे यांनी संजय राऊत यांचा उल्लेख साप म्हणून देखील केला। यानंतर राऊतांनी नितेश राणेंविरोधात अब्रू नुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी किंवा 10 जून पूर्वीच 2023 मध्ये संजय राऊत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील असा सार्वजनिक दावा नितेश राणे यांनी केला असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप होणार आहे अशा बातम्या लागायला सुरुवात झालेली। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार जाऊन शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर हे नितेश राणे यांनी केलेलं विधान म्हणजे माझी सार्वजनिक बदनामी करण्याचा हा सगळा प्रयत्न असल्याचा आरोप राऊतांनी केला आणि त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली। त्या विरोधामध्ये याचिका देखील दाखल केली, त्या वक्तव्याच्या विरोधात याचिका दाखल केली। संपूर्ण प्रकरणी नंतर माझगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयामध्ये अब्रू नुकसानीचा खटला दाखल करण्यात आला। या प्रकरणी माझगावच्या कोर्टात ही केस सुरू असताना नितेश राणेंनी दुसऱ्या कोर्टात या केसची सुनावणी झाली पाहिजे अशी देखील मागणी केली। ही मागणी त्यांनी सेशन कोर्टामध्ये धाव घेऊन घेतली, मात्र सेशन कोर्टाने नितेश राणेंची ही मागणी तेव्हा फेटाळली। त्यानंतरच्या ज्या दोन्ही तारखा लागोपाठ आल्या त्यामध्ये देखील नितेश राणे मग हजर राहिले नाही, ते कोर्टात गेले नाही। आता माझगाव कोर्टाने याच प्रकरणामध्ये नितेश राणेंविरोधात जामीन वॉरंट काढलेला आहे। त्यामुळे आता नितेश राणे यांना कोर्टात उपस्थित राहून जामीन घ्यावा लागणार आहे। आता या प्रकरणाची पुढची अपडेट काय आहे ती आपल्याला लवकरच कळेल। मात्र आता राऊत आणि नितेश राणे यांच्यामधला वाद हा आपण पाहतच असतो। जेव्हा जेव्हा राऊत काहीतरी कमेंट करतात तेव्हा भाजपकडून प्रत्युत्तर देण्यासाठी नितेश राणे हे अग्रेसर असतात। सध्या नितेश राणे यांनी जी हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे त्यावरून देखील त्यांच्या विरोधात भाजपमध्ये एका प्रकारची नाराजी असतेच। एकूणच कित्येक वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना देखील या वेगवेगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्या वक्तव्यांच्या प्रकरणामध्ये त्यांना तंबी दिलेली आहे। पण आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतंय ते जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।